जालन्यामध्ये मुलाखती दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यात काँग्रेस आमदारांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान हा सगळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। मुलाखती दरम्यान काँग्रेसमधील वाद हा चव्हाट्यावर आलाय। विद्यमान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची देखील झाल्याचं चित्र आहे। पक्षनिरीक्षक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या समोरच दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकच घोषणाबाजी केली। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहे। रवी, नेमका हा वाद नेमका काय आणि आता सध्याची परिस्थिती काय? काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या नियोजनाप्रमाणे आज मुलाखती जिल्ह्याच्या ठेवलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जालन्यातल्या जागेवरती हा वाद प्रामुख्याने पाहायला मिळाला। कारण जालन्यात विद्यमान आमदार काँग्रेसचे आमदार आहेत कैलास गोरंट्याल, त्यांचे समर्थक आणि दुसरीकडे अब्दुल हाफिज जे काँग्रेसचे जुने नेते आहेत त्यांचे देखील या जागेवरती दावा आहे। त्यामुळे स्टँडिंग उमेदवार आणि इच्छुक उमेदवार असा प्रकारचा वाद या ठिकाणी पाहायला मिळाला। त्या दोन्ही गटाच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शोभा बच्छाव ज्या मुलाखतीसाठी या ठिकाणी आलेल्या होत्या त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावरती समर्थकांनी घोषणाबाजी केली। काही ठिकाणी ढकलाढकली बाचाबाची सुद्धा या समर्थकांमध्ये पाहायला मिळाली। एकूणच आज मुलाखती संपूर्ण जिल्ह्यातल्या होणार होत्या, मात्र जालना विधानसभा क्षेत्राहून या ठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळाला। सध्या तरी दोन्ही गटाचे समर्थक वेगवेगळ्या बाजूला झालेले आहेत, कारण एकाची मुलाखत या ठिकाणी संपलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मात्र दोन्ही काँग्रेसच्या गटबाजी चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते। धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।